नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत हिरव्या मिरचीचा मिरचा। आता हा मिरचा सोलापूर साइडला ह्याला मिरचू म्हणून म्हटलं जातं। आपला सातारा, सांगली, कोल्हापूर साइडला ह्याला मिरचा संबोधतात। तर आता ह्याची आपण साहित्य कृती बघणार आहोत। ही एक तोंडी लावण्याची रेसिपी आहे। जर भाजीला काहीच नसेल तर हे दह्याबरोबर आपण भाकरीबरोबर खाऊ शकतो। चला तर मग आपण ह्याची साहित्य आणि कृती पाहूयात। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचा मिरचा। आता हा जो मिरचा आहे हा बऱ्याच ठिकाणी आपण मिरचीचा खरडा किंवा मिरचीचा ठेचा, तर मिरचीचा ठेचा थोडासा वेगळा असतो, मिरचीचा खरडाही थोडा वेगळा असतो। पण हा जो मिरचा आहे, हा मिरचाचा जी रेसिपी आहे ती थोडीशी वेगळी आहे। आता आपण करूया। सोलापूर भागाकडे ह्याला मिरचू म्हणून सुद्धा म्हटलं जातं, पण सातारा, कोल्हापूर, सांगली ह्या भागाला आपण ह्याला मिरचा असं म्हणतो। आता आपण ही गॅसवरती, आणि हा लोखंडी कढईमध्ये करायचा आहे आपल्याला। आता आपण गॅसवर कढई ठेवूया। आता इथं आपण लोखंडी कढई ठेवलेली आहे गॅसवरती। आता कढई चांगली गरम झाली, आपण थोडंसं तेल टाकूया। छानपैकी आपलं तेल गरम झालं की आपण कांदा टाकूया। तेल गरम झालंय आपलं, आपण कांदा टाकूया। कांदा आपल्याला छान असा लालसर परतून घ्यायचा आहे। तांबूस कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा खरपूस आपल्याला परतून घ्यायचा आहे। तोंडी लावण्यासाठी हा खूप छान मिरचीचा एक रेसिपी आहे। आपण खरडा तर नेहमीच करतो, खरडा आपण तव्यामध्ये खरडला जातो, ठेचा आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतो, पण हा जो आहे ह्याला मिरचा म्हणतात। आणि ह्याच्यामध्ये कांदा, शेंगदाण्याचा कूट, भरपूर सारा लसूण असं घालून हा केला जातो। ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते। आता आपण इथे एक चमचाभर जिरं घेतलेलं आहे, जिरे टाकूयात। 1 टेबलस्पून जिरं आहे हे आपलं। कांदा आपला छान लालसर परतून झालेला आहे। आता हे जिरं पण आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायचंय। तेल थोडंसं टाकायचं, तेल जास्त टाकायचं नाही बरं का। हा आपण मिरचा करतोय तर ह्याच्यासाठी तेल जास्त नाही, थोडा आपला कांदा, मिरची परतता येईल एवढंच तेल टाकायचं आहे आपल्याला। आता आपण इथं लसूण घेतलेला आहे। आता मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचा खरडा किंवा मिरचीचा मिरचा आपण करतो, तर अशा वेळेला आपल्याला लसूण भरपूर लागतो। तशाच प्रकारे मी इथं लसूण घेतलेला आहे। 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत। आता हा लसूण पण आपण छान परतून घेऊया। लसूण पण आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत परतायचा आहे। आता आपण थोडासा हिंग टाकूया, एक अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे आपण। छोटा मसाल्याच्या डब्यातला चमचा आपण एक हिंग टाकलाय। छान असं आपल्याला लसूण, कांदा, जिरं छानपैकी असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता ह्याच्यासाठी मिरची कोणती वापरायची, तर ह्याच्यासाठी तुम्ही तिखट, खूप तिखट मिरची वापरू शकता, कमी तिखट मिरची वापरू शकता, जशी तुम्हाला आवडेल तशी मिरची वापरू शकता। अशा प्रकारे आता हा कांदा, लसूण, जिरं आपलं परतून झालेलं आहे। आता आपण मिरची टाकूया। आता ही मिरची जी आहे मंडळी, ती मिरची तिखट मिरची घेतलेली आहे मी, आणि अशा प्रकारे कट करून घेतली आपण मिरची। आता मिरचा जो आपण करतो तो मिरचा ह्याच प्रकारे केला जातो।
असे बारीक आपण तुकडे करून घ्यायचे मिरचीचे आणि मग ती मिरची आपल्याला मिरच्यासाठी वापरायची आहे। तर हे पहा, इथे आपण आता ही मिरची टाकूयात। छानपैकी मिरची आता ही ज्या आपल्या कांदा आणि जो आपण लसूण जिरं टाकले त्याच्यामध्ये परतून घ्यायची। तोंडी लावणीसाठी हा एक मिरचा हा एक खूप छान पदार्थ आहे बरं का। आपण वरण भात किंवा भाजी काही नसेल तर ह्याच्यामध्ये आपण दही टाकून भाकरीबरोबर खाऊ शकतो। आता आपण मीठ टाकूया। छानपैकी कांदा आणि मिरची आणि लसणाचं कॉम्बिनेशन एवढं छान लागतं मंडळी ह्याच्यामध्ये की तुम्ही करून बघा, खाल्ल्यानंतर तुम्हाला कळेल की किती छान। आपण खरडा किंवा ठेचा खातो त्याच्यापेक्षा थोडा वेगळा प्रकार आहे मिरचीचा हा, पण चवीला पण तेवढाच छान लागतं बरं का। छानपैकी आता ही मिरची आपल्याला परतून घ्यायची। थोडा मिरचीचा तिखटपणा जो असतो तो बॅलन्स करण्यासाठी आपण कांदा वापरतो ह्याच्यामध्ये, पण कांद्याची चव पण छान लागते बरं का। ह्यात जो मिरचा आपण आता करतोय तो कांद्याशिवाय होत नाही आणि कांदा टाकला तर खूप छान चव लागते। आता ह्याच्यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकूया। थोडेसे माझ्याकडून शेंगदाणे जरा बारीक वाटले गेले, थोडा शेंगदाणा आपल्याला जाडसर ठेवायचा आहे ह्याच्यामध्ये टाकायला। आता इथं 2 ते 3 चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, टेबल स्पून। हा पहा, आता शेंगदाण्याचा कूट, कांदा, लसूण, जिरं आणि त्याच्यामध्ये आपली तिखट मिरची खूप छान कॉम्बिनेशन लागतं, हे चवीला खूप छान लागतो। अशा प्रकारे छानपैकी आपल्याला हा खरपूस असा परतून घ्यायचा आहे। आपण आता एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया। आता आणखी एक मंडळी आपण कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा। कशासाठी, आणि ह्याला पाणी नाही वापरायचं। पाणी वापरलं तर हा जास्त टिकणार नाही बाहेर, 7 ते 8 दिवसासाठी चांगला राहतो जर बाहेर ठेवला तर, आणि फ्रीजला ठेवला तर 1 महिनाभर आरामशीर चांगला राहतो। थोडंसं मिठाचं प्रमाण जास्त ठेवायचं ह्याच्यामध्ये। नेहमीच्या भाज्यांपेक्षा मीठ थोडं जास्त घालायचं ह्याला। हे पहा, आता आपण एक झाकण ठेवून 5 मिनिटासाठी हा मुरून देऊया। आता असं आपण परतून घेऊया आणि त्याच्यावरती झाकण ठेवू एक 5 मिनिटासाठी। थोडंसं झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया। आता आपण झाकण काढून बघूया। हे पहा, छानपैकी आपला असा झणझणीत मिरचा तयार आहे। आणि हा शक्यतो लोखंडी कढई किंवा लोखंडी तव्यामध्ये करा बरं का, टेस्ट खूप छान लागते। हे बघा, छानपैकी आपली मिरची सुद्धा छान भाजली गेली खरपूस अशी। शेंगदाण्याचा कूट, कांदा, त्याच्याबरोबर लसूण छान असं भाजलं गेलेलं आहे। आता आपण अर्धे लिंबाचा रस पिळणार आहे ह्याच्यावरती। पुन्हा एकदा आपण परतून घेऊया। कमी तेलामध्ये आणि झटपट होणारा हा रेसिपी आहे ही, करून बघा मंडळी। एक तयारी जर करून ठेवली तर 10 मिनिटातच ही रेसिपी तयार होते आपली, आणि तोंडी लावण्यासाठी खूप छान आहे। आता आपण सर्व करूया। अशा प्रकारे आपला मिरचा तयार आहे। आपण आता काढून घेऊया। ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर ह्याच्यामध्ये थोडंसं दही टाकायचं आणि दह्याबरोबर हा मिरचा खूप छान लागतो। आणि असं आपण वरण भात
तोंडी लावणीला सुद्धा खूप छान हा एक पदार्थ आहे। अशाच पद्धतीने आपल्याला कांदा चांगला खरपूस भाजून घ्यावा लागतो। कच्चा कांदा ठेवत नाहीत ह्या रेसिपीला, कारण हा पुढे जे आपल्याला 4-8 दिवस जर टिकवायचा असेल तर कांदा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आणि बिना पाण्याचं करायचं, पाणी अजिबात टाकायचं नाहीये ह्याला, आणि छानपैकी खरपूस असं परतून घ्यायचा, म्हणजे हा बाहेर 8 ते 10 दिवस टिकतो। फ्रीजमध्ये तुम्ही महिनाभर टिकवू शकता। अशा प्रकारे आपला आता हा मिरचा, सोलापूर साईडला ह्याला मिरचू म्हणून संबोधलं जातं, आपल्याकडे सातारा, कोल्हापूर, सांगली साईडला ह्याला मिरचा म्हणतात। अशा प्रकारे ही रेसिपी आपली तयार आहे मंडळी। करून बघा, खाऊन बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।